नमस्कार सर्वांना. भक्त हो, यावर्षी 25 जुलै 2026 वार शनिवार या दिवशी आषाढी एकादशी आलेली आहे. एकादशीला हिंदू धर्मशास्त्रात अतिशय महत्त्वाचे व्रत मानले जाते. हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो. एकादशीचा महिमा महर्षी व्यास धर्मराज युधिष्ठिरला वन पर्वात सांगतात. राजा युधिष्ठिर यांनी प्रत्येक महिन्याच्या 2 याप्रमाणे 12 वर्ष एकादशी केल्या होत्या. आता हे व्रत राजा अमरीश, राजा हरिश्चंद्र, राजा युधिष्ठिर यांनी सुद्धा केले आहे असे मानले जाते. हे व्रत करणाऱ्याला परमार्थाची ओढ लागते. संसार सुखाचा होतो. निरोगी काया, सदृढ आरोग्य आणि धनसंपदेचा लाभ होतो. ईश्वरासमीप नेणारे हे व्रत अतिशय फलदायी मानले जाते. एकादशी ही भगवान विष्णूची अतिशय आवडती तिथी आहे. एकादशीची विशेष माहिती. प्रत्येक महिन्याला 2 एकादशी येत असतात. एक कृष्ण पक्षातील आणि एक शुक्ल पक्षामधील एकादशी. याप्रमाणे वर्षाला अशा 24 एकादशी येतात. जर धोंड्याचा महिना असेल तर 2 एकादशी एक्स्ट्रा म्हणजेच वर्षाला 26 एकादशी येतात. तर या 24 किंवा 26 एकादशीमध्ये 2 एकादशी या मोठ्या एकादशी म्हणून ओळखल्या जातात. पहिली म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिकी एकादशी. तुम्ही वर्षभरातील एकादशीचे व्रत जरी नाही केले तरी तुम्ही ही आषाढी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी या 2 एकादशी जरी तुम्ही धरल्या तर संपूर्ण वर्षभराच्या 24 एकादशी केल्याचं पुण्यफळ हे तुम्हाला मिळत असतं. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकादशीचे व्रत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोणते नियम माहीत असायला हवेत, तसेच एकादशीचा उपवास कसा करावा, कोणत्या गोष्टीची माहिती असायला हवी याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जर तुम्हाला 12 महिन्याच्या एकादशी करायच्या असतील, म्हणजेच 15 दिवसाला जी एकादशी येते ती तुम्हाला धरायची असेल तर या आषाढी एकादशीपासून तुम्ही या 12 महिन्याच्या एकादशी धरायला सुरुवात करू शकता. संकल्प करून एकादशी व्रत करण्यास सुरुवात करावी. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की एकादशी व्रत कोणी करावे, कधीपासून करावे आणि हे व्रत कधी थांबवायचे. हे एकादशीचे व्रत हे मी सांगितल्याप्रमाणे अगदी लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत ज्यांना हे व्रत झेपेल त्या सर्वांनी, महिला, पुरुष, मुलं, मुली, अगदी प्रत्येकजण हे व्रत करू शकतो. आपणाला मानव जन्म मिळाला आहे. जर कोणतेही व्रत, वैकल्य, उपवास करा किंवा करू नका, एकादशीचे व्रत मात्र आवर्जून करा. हे व्रत जे करतात ते आपल्यासोबत येते असे म्हटले जाते. आता हे व्रत कधी सोडावे तर 11 एकादशी करून सोडता का, 21 एकादशी करून सोडता, असं काही नाही. तुम्हाला जर हवं असेल तर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत एकादशीचे व्रत आपण करू शकतो आणि बरेच जण ते करतात सुद्धा. जर हे व्रत सोडायचे असेल तर कोणत्याही एकादशीला हे व्रत तुम्ही सोडू शकता. त्याचे उद्यापन वगैरे असे काही तुम्हाला करायची गरज नाही. घराच्या आजूबाजूला जर कुठे विठ्ठल मंदिर असेल तर तिथं जा. विठ्ठलाला तुमचा जो काही अडचण असेल ती सांगा आणि हे व्रत तुम्ही कशामुळे केले आहे ते सांगा. मग तेव्हापासून तुम्ही हे व्रत सोडू शकता. तुम्हाला हवं असेल तर ज्या एकादशीला तुम्ही हे व्रत सोडणार आहात त्या एकादशी दिवशी तुम्ही दानधर्म करून हे व्रत सोडू शकता किंवा पंढरपूरचे दर्शन घेऊनसुद्धा हे व्रत तुम्ही सोडू शकता. एकादशीच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर म्हणजेच 1 दिवस 1 रात्र उपवास केला जातो. फक्त फराळाचे पदार्थ आणि फळे खाल्ले जातात. दुसऱ्या दिवशी जेवण करून हा उपवास सोडावा लागतो. पण खऱ्या अर्थाने एकादशीचा उपवास हा दशमीच्या तिथीच्या रात्रीपासून म्हणजेच दशमी तिथीला सूर्य मावळल्यापासून तेव्हापासून धरला जातो. तो दुसऱ्या दिवशी एकादशीच्या संपूर्ण दिवस रात्र धरला जातो आणि द्वादशीच्या दिवशी सूर्य उदय झाल्यानंतर स्नान वगैरे सगळं करून पूजाविधी वगैरे करून झाल्यानंतर हा उपवास सोडला जातो. खास करून एकादशीचा जो उपवास असतो त्याला तांदूळ म्हणजेच भात अजिबात खाल्ला जात नाही. त्यामागे सुद्धा काही कारणे आहेत जी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. जर तुम्ही एकादशीचे व्रत करत असाल तर 12 महिन्याची एकादश असू द्या, हे व्रत तुम्ही करत नसाल तरीसुद्धा एकादशीच्या दिवशी तांदूळ म्हणजेच भात हा अजिबात खाऊ नये. त्याबरोबर एकादशीच्या दिवशी घरात मांसाहार करू नये, तो बनवू देखील नये आणि एकादशीला कांदा लसूणसुद्धा वर्ज्य केले जाते. स्पेशली कांदा हा तर चुकूनही खाऊ नये असे म्हटले जाते. आषाढी एकादशी दिवशी पहिल्यांदाच एकादशीचे व्रत करत असाल आणि पुढेसुद्धा ते कायम चालू ठेवणार असाल, त्याबरोबर ज्यांनी आजपर्यंत भरपूर एकादशीचे व्रत केले पण संकल्प द्यायचा असतो हे माहीत नव्हतं, आज त्यांनी आषाढी एकादशीचे व्रत करताना पूजेच्या वेळी संकल्प द्या आणि मगच पुढची पूजा करा.
संकल्प सोडण्यासाठी तांब्यातून थोडंसं पाणी घ्यायचं, ते आपल्या सर्वांगावर शिंपडायचे. श्रद्धेने आणि भक्तिपूर्वक विधिवत विठ्ठल देवता, त्याबरोबर तुमच्या घरात असणारा बाळकृष्ण, श्री विष्णू देवता यांचेसुद्धा पूजन करू शकता. त्यासोबत कोणत्याही एका दैवताची तुम्ही पूजा करा आणि सर्व देव एकच आहेत, त्यांचे फक्त अवतार वेगळे, रूप वेगळे आहे हे लक्षात असू द्या. आपण अन्न ग्रहण करतो, परंतु ते पचवण्यासाठी पुरेसा अवधी देत नाही. एक अन्न पचण्या नाही तोपर्यंत दुसरे अन्न ग्रहण करतो आणि ही प्रक्रिया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडते. यासाठी 15 दिवसांनी एकदा एकादशीचा उपवास करावा. शक्य झाले तर काही न खाता उपवास केला तर तो चांगला, परंतु जर गरज असेल तर फल आहार करावा. मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी हा उक्त्याप्रमाणे फराळ केला तर एकादशीचा उपवास न केलेला बरा. यासोबतच मासिक पाळी आली असेल किंवा सुतक आले असेल आषाढी एकादशीच्या दिवशी, तर अशा वेळी तुम्ही फक्त उपवास करायचा आहे. तसेच एकादशीच्या दिवशी होम हवन करण्याची सुद्धा पद्धत नाही, त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारचा होम हवन विधी अजिबात करू नये. तसेच जो व्यक्ती सर्व एकादशीचे पालन करतो तर त्याला तिथे वार, नक्षत्र यांची चांगली माहिती असते. एकादशी करणारा कधीही कुठल्याही शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रलोभनाचा बळी पडत नाही. एकादशी करणाऱ्याला संकटात सुद्धा विवेक बुद्धी जागृत राहते. जो व्यक्ती एकादशी करतो त्याचे पूर्वकर्म शुद्ध होते, म्हणजेच त्याने अगोदर काही पाप केले असेल, कर्म केले असेल तर ते सुद्धा एकादशी केल्यामुळे मिटतात. एकादशी करणारं त्याची एकाग्रता वाढते. त्याची व्यवस्थित खाऊन पिऊन सुद्धा सतत भूक लागणे किंवा खाऊ सुटणे या अडचणीसुद्धा एका व्रतामुळे सुटतात. जेणेकरून तुम्हाला अन्नाचा त्याग करणे काय असते हे चांगल्या पद्धतीने समजेल. यासोबतच विहित कर्माचे आचरण किंवा ज्ञान अर्जनसुद्धा यावेळी वाढते. आषाढी एकादशी असो किंवा कोणतीही एकादशी असो, जर गायत्री मंत्र म्हणाला तर तुम्हाला नक्कीच मनःशांती मिळेल. तुमच्या मनात जे काही उलटसुलट विचार येतात, जे काही तुम्हाला ताणतणाव असतो, तो सुद्धा दूर होऊन तुमचं मन शांत होतं. आता हा तुळशी गायत्री मंत्र आहे, जो तुळशीजवळ म्हणू शकता. सकाळी पूजेच्या वेळी किंवा संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळी तुम्ही हा मंत्र तुपाचा दिवा लावावा आणि नंतर म्हणू शकता. त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये चिमूटभर हळद टाकायला विसरू नका. तुळशी गायत्री मंत्र असा आहे: ओम तुलसी देवी विघ्नहे विष्णुप्रियाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात. तर हा मंत्र तुम्ही एकादशी दिवशी आवर्जून म्हणा. किंवा जय जय रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा सुद्धा मंत्र तुम्ही या दिवशी म्हणू शकता. तुमच्या मोबाईलवर हरिपाठ देखील ऐकू शकता. विठ्ठल रुक्माईची आरती म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा द्वालक्षी मंत्र आहे, तो देखील अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे हा मंत्रसुद्धा तुम्ही आवर्जून म्हणावा. एकादशीचा उपवास नेमका कधी आणि कशा पद्धतीने धरावा? एकादशीच्या आदल्या दिवशी जी दशमी येते, तर दशमीच्या रात्रीपासून ते द्वादशीच्या सकाळी सूर्योदयापर्यंत आपल्याला एकादशीचा उपवास करायचा असतो. म्हणजे दशमीच्या रात्रीपासून तुम्ही एकदा उपवास धरला की द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर हा उपवास सोडायचा. एकादशीच्या आदली दिवशी दशमी येते, तर दशमीच्या दिवशी तुम्ही दिवसभर जेवण करू शकता. तुम्हाला जे पदार्थ खायचे आहेत ते खाऊ शकता, पण दशमीच्या रात्री जेवायची नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की दशमी तिथीच्या दिवशी सकाळी वगैरे जेवले होते, मग आता मला भूक लागेल, तर तुम्ही दशमीच्या सूर्योदयाच्या आत कधीही जेवण करू शकता. फक्त सूर्य मावळला की त्यानंतर दशमीचे जेवण करू नका. आणि भलेही तुम्ही सूर्यास्ताच्या आत जेवण केलेले असेल, पण तुमच्या जेवणामध्ये भात खाऊ नका. भात न खाण्याचे कारण काय आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. पण दशमीच्या रात्रीपासून तुम्ही उपवास करू शकता. याचा अर्थ असा की दशमीच्या दिवशी तुम्ही एकभुक्त राहाल, म्हणजेच एकाच जेवण कराल. त्यानंतर एकादशीचा संपूर्ण दिवस आणि रात्रभर तुम्हाला उपवास करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदय झाला की मग तुम्हाला तो उपवास आहे तो सोडायचा आहे. आणि तेव्हासुद्धा तुमच्या जेवणामध्ये भाताचा समावेश तुम्हाला करायचा नाही. हा नियम फक्त एकादशीलासाठीच लागू आहे. त्याबरोबर तुमचा उपवास सोडण्याच्या पदार्थामध्ये कांदा लसणाचा म्हणजे तामसीन पदार्थाचा समावेश नसावा. या पद्धतीने हे एकादशीचे व्रत केले जाते. बऱ्याच ठिकाणी आजसुद्धा हे नियम पाळले जातात. एकादशी दिवशी कोणत्याही प्रकारच्या झाडाची पाने तोडू नयेत. घरातील साफसफाई करली जात नाही, तसेच शेतामध्ये सुद्धा जात नाहीत. तर याचं खरं कारण हे आहे की आपल्याकडून कोणत्याही जीवजंतूचा नकळत अंत होणार नाही. म्हणजेच इतका सात्विक पद्धतीने हे व्रत केले जाते की आपल्याकडून कोणत्याही जीवाला हानी पोचता कामा नये आणि त्याचे पातक आपल्या माती येता कामा नये.
पण आजकाल जीवनशैली बदलली आहे, पण तेवढ्या शक्य होईल तेवढे नियम तुम्ही नक्की पाळावेत आणि मगच हे एकादशीच्या व्रताचे खरे फळ तुम्हाला मिळेल. तर एकादशीच्या उपवासामध्ये तुम्ही साबुदाणा, भगर, बटाटा व उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. तसेच दूध किंवा दुधाचे सर्व काही पदार्थ तुमचे खायचे असेल तर तुम्ही ते देखील खाऊ शकता. तुम्ही फक्त या दिवशी तुम्हाला निर्जला व्रत करायचे असेल तर अगदी काळजीपूर्वक करा. सूर्योदयाच्या अगोदर तुम्हाला काहीही उपवासाचे खायचे असेल तर ते खाऊन घ्या आणि प्यायचे असेल तर पाणी पिऊन घ्या. पण एकदा सूर्योदय झाला की त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सूर्योदय होईपर्यंत काहीच खायचे नसते किंवा प्यायचे देखील नसते आपल्या शरीराला. त्यामुळे जर खूप त्रास होत असेल तर तुम्ही फळावर हा उपवास करायचा असेल तर तसं देखील करू शकता. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी शक्य असल्यास किंवा उपवास धरणं शक्य नसेल तर त्यांनी उपवास नाही केला तरी पण चालू शकते. एकादशीच्या निमित्ताने मी तुम्हाला हेच इच्छिते की एकादशीच्या उपवासामध्ये तुम्ही जर खिचडी खात असाल, भगरीचे काही पदार्थ खात असाल तर त्यावर लिंबू पिळून खायचे नाही. तर ते या दिवशी आवर्जून टाळा. त्याबरोबर लिंबू पाणीसुद्धा या दिवशी घेऊ नये. मग लिंबाचा रस घ्यायचा असेल किंवा काही तुम्ही लिंबाचे बनवत असाल तर त्या दिवशी लिंबाचे लोणचे वगैरे खात असाल उपवासाचे तर ते सुद्धा खाऊ नये. आणि लिंबू या दिवशी मेन म्हणजे कापायचे नसते. एकादशीचा हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. जो व्यक्ती एकादशी व्रत करतो त्याचे पूर्वकर्म शुद्ध होत असते. तांदळापासून बनवलेले पदार्थ हे तर तुम्हाला हे व्रत असेल तर उपवास असेल किंवा तुमच्या घरातील इतर व्यक्तींना एकादशी करत असेल तरीसुद्धा खायचे नाही. आणि चुकूनही जर तुम्ही एकादशीच्या घरात मोडली तर काय करायचं असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. अशा वेळेस तुम्हाला देवाकडे क्षमायाचना करायची आणि आहे ती काही तुम्ही खाल्ले असेल त्यावर दिवसभर राहायचे आहे. म्हणजेच दुसऱ्या दिवशीपर्यंत तुम्हाला द्वादशीच्या दिवशीसुद्धा हा उपवास आहे तो एकादशीचा सोडू शकतो. काही समजा चुकून तुम्ही खाल्लं असेल तर तुम्ही चहा घेऊ शकता किंवा कॉफी घेऊ शकता, ज्यूस पिऊ शकता, परंतु दुसरा कुठलाही फराळाचा पदार्थ तुम्ही खाऊ शकत नाही. परंतु जर खूप वर्षापासून तुम्ही एकादशी करता आहे आणि अचानक तुमची काही कारणामुळे एकादशी मोडली तर तुम्ही द्वादशीच्या दिवशीच आहे असा एकादशीचे व्रत करू शकता आणि हे व्रत त्रयोदशीच्या दिवशी तुम्ही सोडू शकता. आता सर्वात लांब पडणारा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तांदूळ का खायचे नसतात. एकादशीचा उपवास महर्षी मेध यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला आणि त्यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते. ज्या दिवशी महर्षीचे शरीर पृथ्वीत लीन झाले त्या दिवशी एकादशी होती. तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवरील तांदूळाच्या रूपात जन्म घेतला. तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते. म्हणून एकादशीला तांदूळ खात नाहीत. एकादशीला भात खाणे हे महर्षीची डाळ, मांस आणि रक्त सेवन केल्यासारखे मानले जाते. म्हणून भात आहे तो एकादशी दिवशी चुकूनही खाऊ नये. आणि दुसरे कारण म्हणजे त्यासाठी एक वैज्ञानिक कारण आहे. ते देखील तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्याचबरोबर पाण्यामध्ये चंद्राचा देखील प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे मन विचलित व चंचल होते. मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमात अडथळा ठरू शकते. म्हणून देखील तांदूळ खाल्ला जात नाही. शेवटी सांगायचे झाले तर तुमचे शरीर हे सर्वात महत्त्वाचे आहे. तुमच्या शरीराला झेपेल आणि पचेल तर असाच उपवास तुम्ही करावा. उपवास केला तरच देव पावतो आणि उपवास नाही केला तर देव पावत नाही असे नसते. देव शेवटी भाव बघतो. त्यामुळे उपवास करायचा असेल तर तो मनापासून आणि भक्तिभावाने करा. फक्त सर्वजण करतात म्हणून उपवास करू नका. धन्यवाद. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा.